2030 पुणे जिल्ह्यातील निगड अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व स्त्रियांसाठी आरक्षित करण्याबाबत यासाठी आजचा जो आपण सरपंच आरक्षण ठेवलेला आहे त्यासाठी उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, त्याच पद्धतीने सर्व सरपंच, उपसरपंच, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी, याच तसेच आमचे सहकारी व्हिडिओ मॅडम, नायब तहसीलदार यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि सर्वप्रथम जनरल प्रोसिजर काय आहे आणि कशा पद्धतीने सरपंच आरक्षण या ठिकाणी काढण्यात येणार आहे त्याची थोडक्यात आपल्याला माहिती देतो। त्या पद्धतीने दिनांक 8/7/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांचं पत्र आपल्याला आरक्षण काढण्यासाठी आलेलं आहे। यापूर्वी 30 एप्रिल 2025 रोजी आपण आरक्षण काढलं होतं, परंतु या अगोदर काढलेले सर्व आरक्षण जे आहे तर ते शासनाने अधिक्रमित केलेले आहेत आणि त्यानुसार फ्रेश आरक्षण काढण्यासाठी आदेश या ठिकाणी केलेले आहेत। 7 जुलै 2025 रोजी ग्रामविकास विभाग यांच्याकडे आदेशानुसार, त्यामुळे आता हे फ्रेश आरक्षण या ठिकाणी आपण काढत आहोत। तत्पूर्वी दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी 2000 या ठिकाणी जे आहे तर आरक्षण काढलेलं होतं। 108 ग्रामपंचायती आपल्या पूर्ण जिल्ह्यातून काढलेल्या होत्या की ज्यांना 1 जानेवारी 24 ते 4 मार्च 25 जे आहेत तर या कालावधीत मुदत संपणारे आणि त्यांना आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या अशा जे आहेत तर 108 ग्रामपंचायती कलेक्टर साहेबांनी आरक्षित काढलेल्या आहेत। त्याच्यापैकी पुरंदर तालुक्यातील 8 ग्रामपंचायती जे आहे त्यांचं आरक्षण या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं आणि ते आरक्षण या ठिकाणी कंटिन्यू ठेवलेलं आहे। म्हणजे त्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त इतर जे आपल्या 85 ग्रामपंचायती आहेत त्यांचं आरक्षण काढण्यासाठी कलेक्टर साहेबांचे आदेश आहेत। तर त्या 8 ग्रामपंचायती ज्या आहेत तर त्यांना आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं त्यांच्या आरक्षणाला हात लावणार नाही। इतर ज्या 85 ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीचं आरक्षण आपण काढणार आहोत। त्या 8 ग्रामपंचायती आपल्या माहितीसाठी सांगतो। खेंगरेवाडी त्या ठिकाणी नामापुर श्री असा आरक्षण कलेक्टर साहेबांनी काढलेला आहे। पांगारे सर्वसाधारण श्री, त्यानंतर धनकवडी हे सर्वसाधारण, त्यानंतर नावळी सर्वसाधारण श्री, त्यानंतर घेरा पुरंदर अनुसूचित जमाती श्री, चिवेवाडी अनुसूचित जमाती श्री, नवलेवाडी सर्वसाधारण आणि दवणेवाडी सर्वसाधारण श्री, अशा पद्धतीने या 8 ग्रामपंचायती यांचं जे आरक्षण आहे ते ज्या पद्धतीने कलेक्टर साहेबांनी काढलेलं आहे तेच कंटिन्यू राहणार आहे। उर्वरित ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांचं आरक्षण आपण या ठिकाणी काढणार आहोत। पुरंदर तालुक्याला जी देय संख्या आहे प्रत्येक, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक प्रवर्गाला म्हणजे अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, इतर नागरिकांचा मागास प्रवर्ग असेल आणि स्त्रिया असतील तर यांना जे आहे तर ठरवून दिलेली पद आहेत तर ते माननीय जिल्हाधिकारी यांनी 8/7/2025 रोजी त्यांचं पत्र आहे त्याच्यामध्ये ठरवून दिलेलं आहे। तर पुरंदर तालुक्यातील एकूण 93 ग्रामपंचायतीपैकी 7 ग्रामपंचायती या अनुसूचित जातीसाठी देय आहे, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी देय आहेत। आपल्याला माहिती आहे की एकूण पदाच्या 50% जी पदं असतात ती महिलांसाठी राखीव असतात। त्याचप्रमाणे या 7 पैकी 4 पदं जी आहेत तर ती अनुसूचित जाती स्त्रियांसाठी राखीव आहेत। त्याच पद्धतीने अनुसूचित जमातीसाठी एकूण 3 पदं जिल्हाधिकारी सरांनी आपल्या तालुक्यासाठी राखीव ठेवलेली आहेत। त्यापैकी अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी 2 पदं ही राखीव आहेत। त्याच पद्धतीने नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी पुरंदर तालुक्यात 25 पदं, एकूण जे आहेत 25 पदं राखीव आहेत। 25 पैकी 12 पदं ही नामापुर सर्वसाधारणसाठी आणि 13 पदं ही
नामफलक स्त्री या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. त्याच पद्धतीने सर्वसाधारण म्हणजे ज्यावेळेस हे सर्व हे होईल उर्वरित जी पदं आहेत तर 58 पदांपैकी 29 पदं ही सर्वसाधारणसाठी आणि 29 पदं ही सर्वसाधारण स्त्रियांसाठी अशी एकूण 58 पदं त्या ठिकाणी जे आहे तर ते राखीव या पद्धतीने आपली जी संख्या आहे सरपंच संख्या असणार आहे. आपण ज्यावेळेस आपल्याला काही डाऊट असेल त्यावेळेस आपण विचारू शकता, कारण मला अशी अपेक्षा आहे की या हॉल सोडल्यानंतर आपण प्रत्येक जण समाधानी होऊन आणि कुठल्याही पद्धतीनं मनात शंका न बाळगता इथून पूर्ण आपलं डाऊट्स क्लिअर करून जाल आणि आपले डाऊट्स क्लिअर झाले तर आपण गावात आणि तालुक्यात सांगू शकाल याची मला खात्री आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मला आता म्हणजे सांगावं लागेल तुम्हाला की सगळ्यांनाच आम्ही सॅटिस्फाईड नाही करू शकत. काही लोक इथून त्यांच्या मनासारखं त्यांना नाही मिळणार आहे, परंतु जे ठरवून दिलेलं आहे त्या पद्धतीत त्याच्या बाहेर आम्हाला जाता येत नाही. म्हणजे आम्ही कोणाला त्या ठिकाणी मदतही करू शकत नाही आणि कोणाचा आम्ही हे म्हणजे विरोधही करू शकत नाही. त्यामुळे जे आहे जे ठरलेलं आहे जे नियम आहेत त्या पद्धतीने हे काम होणार आहे. त्याच्यामुळे जरी आपल्याला आनंद झाला तरी तो बाहेर जाऊन सेलिब्रेट करावा, दुःख झालं तरी बाहेर जाऊनच हे करावं अशी माझी आपल्याकडून एक अपेक्षा आहे. आणि हीच अपेक्षा ठेवून त्या ठिकाणी जे आहे तर आरक्षणाची आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम जे आहे तर आपण अनुसूचित जाती या प्रकारचे आपण आरक्षण काढत असतो. आपल्याला माहित आताच मी सांगितल्याप्रमाणे पुरंदर तालुक्यात एकूण जी जागा आहेत अनुसूचित जातीसाठी 7 जागा या ठिकाणी नेमल्या होत्या आणि 7 पैकी 4 जागा ह्या अनुसूचित जाती स्त्रियांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. अनुसूचित जातीचे आरक्षण काढत असताना आपण अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे ग्रामपंचायतीची लोकसंख्या आणि अनुसूचित जातीची लोकसंख्या त्याची टक्केवारीचा उतरता क्रम त्या ठिकाणी आपण लावत असतो. आणि तो लावल्यानंतर मागील निवडणुका म्हणजे 95, 2000, 2005, 2010, 2015 आणि 2020 या ज्या आरक्षण आपण काढलं होतं आणि त्या पद्धतीने ज्या निवडणुका झाल्या होत्या तर त्याच्यामध्ये जर त्या प्रवर्गासाठी ती जागा देय असेल तर त्या ग्रामपंचायती आपण वगळत असतो आणि उर्वरित ज्या ग्रामपंचायती आहेत तर मग त्यांचा उतरत्या क्रमाने लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने आपण क्रम लावत असतो आणि त्यानुसार ज्या ग्रामपंचायतीवरती येतात तर त्या ग्रामपंचायतीला आपण ती जागा जी आहे अनुसूचित जातीची जागा त्या ठिकाणी राखीव म्हणून ठेवतो. आपल्याला 7 जागा ज्या आहेत तर त्या तशा राखीव ठेवायच्या आहेत तालुक्यासाठी आणि 7 पैकी 4 जागा आपण त्या अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी राखीव ठेवणार आहोत. आता हे स्त्रियांसाठी राखीव ठेवत असताना सुद्धा मागील वर्षी म्हणजे मागच्या 2020च्या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी जर एखादी स्त्रियांसाठी राखीव असेल म्हणजे एसटी महिला असेल, ओबीसी महिला असेल किंवा जनरल महिला असेल तर यापैकी जर महिला असेल तर त्या ठिकाणी आपण एसटी साठी म्हणजे सर्वसाधारण अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी डायरेक्ट देतो आणि जर आपली संख्या भरली नाही तर आपण त्या ठिकाणी चिठ्ठ्या काढत असतो. तर या पद्धतीनं अनुसूचित जातीची जी आहे लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार सर्वप्रथम केंद कावळे ही ग्रामपंचायत जी आहे तर ती अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी राखीव झालेली आहे. त्यानंतर हरगुडे, त्यानंतर कुंभारवळा, त्यानंतर कोडीत बुद्रुक, त्यानंतर वनपुरी, त्यानंतर तोंडल आणि त्या सगळ्यात शेवटी बावडी सुपे या 7 ग्रामपंचायती ज्या आहेत तर ते अनुसूचित जातीसाठी राखीव झालेले आहेत. त्यापैकी केत कावळे 2020 साठी जनरल आरक्षण त्या ठिकाणी होतं सर्वसाधारण, हरगुडे हे जनरल होतं सर्वसाधारण, त्यानंतर
तोंडल हे जनरल आरक्षण होतं आणि मावळी सुपे हे ओबीसी सर्वसाधारण होतं. त्यामुळे या जागा थेट अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव झालेल्या आहेत. उर्वरित कुंभारवळ, कोळीत बुद्रुक, कुंभारवळला जनरल फिमेल होतं, कोळीत बुद्रुकला ओबीसी फिमेल आणि वनपुरीला ओबीसी फिमेल हे असल्यामुळे त्या ठिकाणी अनुसूचित जाती सर्वसाधारण असा प्रवर्ग त्या ठिकाणी राखीव झालेला आहे. याच्यावर जर कोणाला प्रश्न नसतील तर आपण नेक्स्ट अनुसूचित जमातीच्या याच्यासाठी प्रोसीड करणार आहोत. ज्या पद्धतीने आपण अनुसूचित जातीसाठी आरक्षणाची प्रोसिजर वापरलेली आहे त्याच पद्धतीने अनुसूचित जमातीची सुद्धा प्रोसिजर त्या ठिकाणी ठेवलेली आहे. ते लोकसंख्येची जी टक्केवारी आहे तर त्याप्रमाणे आपण लावतो आणि त्या ठिकाणी जे आहे तर आरक्षण हे जाहीर करतो. आपल्या तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 3 ग्रामपंचायती आपल्याला राखीव ठेवायच्या होत्या, परंतु त्यापैकी 2 ग्रामपंचायती या अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवायच्या आहेत आणि त्या ऑलरेडी कलेक्टर साहेबांनी 27 फेब्रुवारी 2025 ला काढलेल्या आरक्षणामध्ये आपल्या चिवेवाडी आणि घेरापर्यंत या 2 ग्रामपंचायती ऑलरेडी अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव राहिलेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित जे आपल्याला फक्त आता एकच ग्रामपंचायत काढायची आहे तर ती काळदरी ही ग्रामपंचायत येत आहे, ती थेट आता अनुसूचित जमातीसाठी राखीव होत आहे. इतर फक्त आपल्याला 3च काढायचे होते, 2 कलेक्टर साहेबांनी काढून दिलेले आहेत. त्या अनुसूचित जमाती स्त्रीसाठी काढलेले आहेत चिवेवाडी घेरापर्यंत. 1 काढायची आहे. टक्केवारीनुसार काळदरी त्या ठिकाणी येत आहे आणि काळदरी ही अनुसूचित जमातीसाठी राखीव होत आहे. अशा पद्धतीने अनुसूचित जातीसाठी 7 ग्रामपंचायती, अनुसूचित जमातीसाठी 3 ग्रामपंचायती आणि माननीय जिल्हाधिकारी सरांनी ज्या 5 ग्रामपंचायती या सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला याच्यासाठी काढून दिलेल्या आहेत त्या आपल्याला या आता राहिलेल्या याच्यातून वगळायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणासाठी प्रोसीड करणार आहोत. तर आपण प्रोसीड करूयात आता नागरिकांचा मागास प्रवर्ग. जर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबद्दल काही डाऊट नसतील तर जाऊयात पुढे. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण आपण निश्चित करत असताना रोटेशन पद्धतीने त्या ठिकाणी निश्चित करत असतो. ज्या अनुसूचित जातीसाठीच्या ग्रामपंचायती आहेत, अनुसूचित जमातीसाठीच्या ग्रामपंचायती आहेत, तसेच 2020 मध्ये ज्या ग्रामपंचायती ओबीसी म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग होता त्या वगळून प्लस माननीय जिल्हाधिकारी सरांनी ज्या 5 ग्रामपंचायती ज्या डायरेक्ट आरक्षित केलेल्या आहेत सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिलांसाठी आणि 1 ग्रामपंचायत आहे खेंगरेवाडी शिंदेवाडी हे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी फिमेल त्यासाठी ऑलरेडी आरक्षित केलेले आहे. आपल्याला या वगळून उर्वरित ग्रामपंचायत ज्या आहेत तर त्या ओबीसी साठी कन्सिडर करायचे आहे. ते करत असताना आपला क्रायटेरिया असा असतो की सर्वप्रथम कोणत्याही वर्षी म्हणजे 95, 2000, 2005, 2010, 2015 या कुठल्याही वर्षी ओबीसी आणि 2020 या कुठल्याही वर्षी ओबीसी आरक्षण नसलेल्या ग्रामपंचायती सर्वप्रथम आपण या ठिकाणी घेत असतो. त्यांना आपण थेट जे आहे तर ते ओबीसी साठी कन्सिडर करत असतो. त्यानंतर केवळ 1995 ला एकदाच त्या ग्रामपंचायतीला नागरिकांचा मागास प्रवर्ग आला होता आणि त्यानंतर कधीच आला नाही. ती सुद्धा आपली थेट आपण त्या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून काउंट करत असतो. त्यानंतरचा क्रायटेरिया असतो की 2000 नंतर कधी एकदाही आले नाही त्या सुद्धा आपण थेट त्या ठिकाणी ओबीसी साठी कन्सिडर करतो.
त्यानंतरचा क्रायटेरिया 2005 की 2005 नंतर एकदाही त्यांना नागरिकांचा मागास प्रवर्ग हा आरक्षण आलं नाही ज्या ग्रामपंचायतीला, त्या कन्सिडर करतो. त्यानंतर 2010 नंतर एकदाही न आलेल्या अशा आपण कन्सिडर करत असतो. ज्यावेळेस आपला कोटा पूर्ण होतो, आपल्याला 25 ग्रामपंचायती पाहिजे, त्यापैकी एक ग्रामपंचायत ही जिल्हाधिकारी सरांनी काढून दिलेली आहे. तर आता आपल्याला 24 ग्रामपंचायती पाहिजे. 24चा कोटा ज्यावेळेस आपला पूर्ण होतो त्यावेळेस आपण स्टॉप करतो. पण असं येऊ शकतं की 95 ला आपल्याला 1 मिळाली, 2000 ला 5 मिळाल्या, 2000 ला 10 मिळाल्या, अशा म्हणून आपल्या 16 झाल्या. सॉरी 2005 ला 10 मिळाल्या, अशा म्हणून 16 झाल्या. आणि 16 आपल्याला पाहिजे की ते 24 पाहिजे, 8 पाहिजे. परंतु 2010 ला आपल्याकडे असं आलं की 25 ग्रामपंचायती होते की ज्यांना 2010 नंतर एकदाही आरक्षण नाही. त्यांचा आपण चिठ्ठ्या टाकतो, त्याच्यापैकी 8 आपण निवडतो. अशी प्रोसिजर या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आपण सिलेक्ट करणार आहोत. तर काही डाऊट असेल तर आपण विचारा, मग आपण पुढे जाणार आहोत. माईक दिलं तर बरं होईल त्यांना. विचारताना कृपया आपलं नाव सांगा. अविनाश जाधव कळत. मला असं वाटतं मागची सोडत झाली सर, आणि ही सोडत ओबीसी आरक्षणामध्ये करेक्शन झालेली आहे. मागच्या वेळी आपण 25 किंवा 27 ओबीसीचे सीट्स काढले होते. 25 यावेळेस काय बदल आहे का त्याच्यामध्ये? 27 झाले नाही, 25 काही बदल नसेल सर तर जुनच आरक्षण बहुतेक कंटिन्यू होईल असं मला वाटतं. तर या संदर्भात जे आहे तर शासनानं पत्र काढलं होतं की बऱ्याच जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन मागवलं होतं. आपणही तसंच पाठवलं होतं. बाकी तालुक्यांमध्ये, आपल्या पुणे जिल्ह्यातल्या 5 तालुक्यांमध्ये दिनांक 7 जुलैला ज्या ठिकाणी त्यांच्या ओबीसी बदलल्या त्या ठिकाणी 7 जुलैला आरक्षण काढण्यात आलं. आपण त्यावेळेस आमच्याकडे कुठलाही बदल नाही म्हणून कळवलं होतं. परंतु शासनानं हे सगळं अधिग्रहित केलं आणि त्यानंतर फ्रेश पत्र काढलेलं आहे की सगळ्या ठिकाणी फ्रेश आरक्षण काढायचे आहे. त्यामुळे आज आपण हे आरक्षण काढत आहोत. आपल्या म्हणण्याप्रमाणे आम्ही उत्तर कळवलं होतं आणि कलेक्टर ऑफिसचे तेच म्हणणं होतं की आरक्षण काढण्याची गरज नाही. परंतु शासनानं आता परत फ्रेश आदेश काढल्यामुळे आपल्याला हे आरक्षण काढावं लागत आहे. त्यामुळे मला मान्य आहे की मागच्या वेळेस चेंजेस नाही, परंतु आता शासनाच्या आदेश असल्यामुळे आपल्याला परत काढावं लागणार आहे. हे डुप्लिकेट काम होते आणि तुमचा खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. तुमचा क्वालिटी वेळ जाणं, तुमच्या कामात हॅम्परिंग होणं हा आमच्यासाठी कसे आम्ही शासनाचे आदेश म्हणून काम करत असतो. आमचं जशी क्वालिटी वेळ शासनाने सांगितलं हे क्वालिटी वेळ ह्या कामात मध्ये द्यावं लागते. त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या काळजी ठीक आहे, जाऊ द्या. आता जास्त वेळ नको. वेळेच्या व्यतिरिक्त काही शंका आहे का तुमची? आपल्याकडे नाही. बाकी तालुके 5 तालुक्यात झाले आपल्या जिल्ह्यामध्ये, त्यांनी 7 जुलैलाच काढले. याच्या व्यतिरिक्त काही कोणाला प्रोसिजर मध्ये काही डाऊट असेल तर सांगा, किंवा कुठल्याही टप्प्यात सांगा, आपण त्यावेळेस डिस्कशन करू. चिठ्ठीत बदलू शकाल का? चिठ्ठ्या ज्या टाकल्या होत्या त्याच्यात बदलू सर्व बदलणार. त्याच्यामुळे कुणी जर असं ठरून आलं असेल तर आपल्याला फक्त जायचंय, बसायचंय, बदल होऊ शकतो ही मानसिकता ठेवा. चिठ्ठ्या त्याच निघाल्यानंतर नाही होणार बदल. चिठ्ठ्या बदलल्या तर ज्या पद्धतीने मी सांगितलं की नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण आपण काढत असताना एकही वर्ष म्हणजे एकदाही नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित नाही ती ग्रामपंचायत, 95 नंतर एकदा आरक्षित नाही ती ग्रामपंचायत, 2000 नंतर एकदा आरक्षित नाही ती ग्रामपंचायत, 2005 नंतर एकदा आरक्षित नाही ती, 2010 नंतर एकदा, असं करत ज्यावेळेस आपला 24चा कोटा पूर्ण होईल त्यावेळेस थांबणार आहोत. परंतु हे करत असताना जर म्हणजे 2005 पर्यंत आपल्याकडे 15 ग्रामपंचायती आल्या, आपल्याला आणखी 9 काढायचे आहेत आणि 2010 आपल्याकडे अशा ग्रामपंचायती निघाल्या 25 ग्रामपंचायती आहेत की ज्याच्यात 2010 नंतर आरक्षण आलेलं नाही.
तर त्यांचा लॉट टाकून त्याच्यातले लवचिक आपल्याला काढावं लागते. तर अशी प्रोसिजर असणार आहे. काही लोकांच्या मनात ही शंका असेल की बऱ्याच लोकांच्या आमच्यासाठी 95, 2000, 2005, 2010, 15, 20, 25 ही जे आमचा बेस पॉइंट आहे, तर तो तुमच्यासाठी असा असू शकतो की 25 आता हे जे निवडतोय आपण 25 ते 30 मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यासाठी हे आरक्षण असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल की 2003 ला आमच्याकडे असं आरक्षण होतं, परंतु जे आणि 98 ते 2003 ही तुमची ग्रामपंचायत स्थापना असू शकते, परंतु त्याचं आरक्षण 95 निघालेलं असणार आहे. 2000 आरक्षण 2000 निघालेलं आरक्षण 2003 ला तुमची निवडणूक झालेली असणार आहे. त्याच्यामुळे ते बदलू शकतो, परंतु बेस 95, 2000, 2005, 10, 15, 20 असंच आमच्याकडे आहे. इलेक्शन त्या दरम्यान कधी झाली तरी ते आमच्यासाठी आम्ही ग्राह्य धरत नाही. तर या पद्धतीने आपल्याकडे केंद्रेवाडी शिंदेवाडी ही जिल्हाधिकारी सरांच्या आदेशाने डायरेक्ट त्या ठिकाणी याला गेलेली आहे, ओबीसी फिमेल साठी गेलेली आहे. ती संख्या कमी होईल. वागदरवाडी ही ग्रामपंचायत आहे की ज्याच्यामध्ये आतापर्यंत एकदाही ओबीसी म्हणजे नाममात्र साठी आरक्षित झालेली नाही. आपली जी शीट आहे ना, त्यानंतर 2000 नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित नसलेल्या आपल्याकडे 7 ग्रामपंचायती आहेत. नाझरे, सुपे, शिवरी, वाल्हे, थळद, पिंपळे, साकुर्डे आणि पोंडे. 2000 नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण आलेलं नाही. 2005 नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित नसलेल्या ग्रामपंचायती आहेत. ओढीत खुर्द, सोनुरी, पिंपळे खुर्द, बेलसर, राख, जेऊर, वीर, भिवरी, पांडेश्वर, देवडी, बोबगाव. परत रिपीट करतो. ओढीत खुर्द, सोनुरी, पिंपळे खुर्द, बेलसर, राख, जेऊर, वीर, भिवरी, पांडेश्वर, देवडी, बोबगाव या ग्रामपंचायतींना 2005 नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण आलेले नाही. केंद्रेवाडी शिंदेवाडी आपले डायरेक्ट गेले होते. वागदरवाडी हे 1995 म्हणजे आतापर्यंत कधी तिथे ओबीसी आलेले नाहीये. त्या 2 झाल्या. 2000 नंतर एकदाही ओबीसी साठी आरक्षित नसलेल्या 7 ग्रामपंचायती नाझरे, सुपे, शिवरी, वाल्हे, थळद, पिंपळे, साकुर्डे, पोंडे अशा ह्या टोटल 9. आणि 2005 नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग न आलेल्या ओढीत खुर्द, सोमोरी, पिंपळे खुर्द, बेलसर, राख, जेऊर, वीर, भिवरी, पांडेश्वर, देवडी, बोबगाव अशा 11 अशा 19 ग्रामपंचायती आपल्या या ठिकाणी भेटलेल्या आहेत. केंद्रेवाडी हे सगळे सांगितले आहेत. आता 2010 नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग आला नाही अशा ग्रामपंचायती आहेत. रिसे, कोथळे, पूरपोखर, वाघापूर, खानवडी, हिवरे, भिवडी, भिवडी, गराडे, परिंचे, आंबोडी, जवळार्जुन, सोमुर्डी, पारगाव, गुरुळे, सिंगापूर, माहूर, मांढर, थापेवाडवाडी, आस्करवाडी, भोसलेवाडी या ग्रामपंचायतींना 2010 नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण आलेले नाही. सोनालीला 2010 ते 2015 ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग फ्री आहे सर. एकच
कराड्याला पण होतं 2015. एकच मिनिट. विशाल एक एक होते आपले काही नाही. वाघापूरला 2010 ते 15 होतं, बरोबर आहे. आमचं तेच म्हणणं आहे, 10 ते 15 नंतर तुमच्यासाठी आमच्यासाठी 10, म्हणजे 10 ते 15 नंतर त्याच्यानंतर आलं नाही, 15 ते 20 ला आलं नाही आणि 20 ते 25 ला आलं नाही. या ग्रामपंचायतीत आहे 20. 10 ते 15 महिन्याचं आलेलं आहे. हो. आमचं महिना येस येस, त्याच ग्रामपंचायती 20 परत क्लिअर करतो. या 20 ग्रामपंचायती जे वाचल्या त्या 10 ते 15 ओबीसी होत्या त्या ठिकाणी, परंतु 15 ते 20, 20 ते 25 या दरम्यान ओबीसी नव्हतं त्या ठिकाणी. रिक्वेस्ट एक होती की परत एकदा या दिवस हो वाचतो. रिसे परत एकदा क्लिअर करतो. या ज्या ग्रामपंचायती मी वाचतोय या ठिकाणी 10 ते 15 ओबीसी होतं, परंतु त्यानंतर म्हणजे 15 ते 20, 20 ते 25 ओबीसी नव्हतं. त्या या लिस्ट आहे. रिसे, कोथळे, पूरपोकर, वाघापूर, खानवडी, हिवरे, भिवडी, गराडे, परिचे, आंबोडी, जवळार्जुन, सोमर्डी, पारगाव, गुरुडी, सिंगापूर, माहूर, मांढर, थापेवरवाडी, आस्तरवाडी, भोसलेवाडी. आपल्याला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे शेंद्रेवाडी, शिंदेवाडी कलेक्टर साहेबांच्या आदेशाने, वागदरवाडी हे आतापर्यंत न मिळालेल्याने 2000 नंतर एकदा न मिळालेल्या 7 ग्रामपंचायती नागरे, सुपे, शिवरी, वारले, कळद, पिंपळे, साकुर्डे, कोंडे अशा पद्धतीने या 9 आणि 2005 नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग न आलेल्या कोळीत खुर्द, सोनोरी, पिंपळे खुर्द, बेलसर, रात, जेऊर, वीर, भिवरी, पांडेश्वर, देवडी, बोपगाव अशा 20 ग्रामपंचायती या आपल्याला डायरेक्ट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आलेल्या आहेत. आता ज्या 20 निवासल्या 2010 नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित नसलेल्या रिसे, कोथळे, पूरपोकर, वाघापूर, खानावडी, हिवरे, भिवडी, गराडे, परिंचे, आंबोडी, जवळार्जुन, सोमर्डी, पारगाव, गुरुडी, सिंगापूर, माहूर, मांढर, थापेवारवाडी, आस्तरवाडी, भोसलेवाडी याच्यापैकी 5 ग्रामपंचायती आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी चिठ्ठ्या काढायच्या आहेत. काही डाऊट नसेल तर आपण प्रोसीड करूया. ज्यांच्या ग्रामपंचायती त्यांना डाऊट पाहिजे, बाकीच्यांनी प्रोसीड करू. तर मला एक विचारायचं होतं की नाव सांगा आपलं. सुजित रामेश्वर लांचन. येस. 1995 पासून नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी महिलेसाठी ओबीसी महिलेसाठी आरक्षण अजून झालेलं नाही. नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे 1999 आणि 2009 ला आरक्षण पडलेलं आहे. पण ओबीसी स्त्री जे आपण म्हणतो 50% आरक्षण, ओबीसी स्त्रीसाठी 1995 पासून आरक्षण नाही. त्याच्या आधी पण नाही, नंतर पण नाही. 95 होतं तुमचं पहिलंच होतं ओबीसी फिमेल. तुमची सुरुवातच ओबीसी फिमेल पासून झाली तिथून म्हणजे 2000 पासून पुढे नाही. आता आहे ना चान्स. आणि ओबीसी जनरल असल्यावर आपण महिलांना पण उभं करू शकतो त्याच्यामध्ये. बरोबर. पण 50% आरक्षण असल्यावर कंपल्सरी आहे, नसलं तरी आपलं म्हणजे हे दाखवून आपण करू शकतो. उभं करू शकतो. पण तुमच्याकडूनच आरक्षित झाले महिलेसाठी तर चला आपण प्रोसीड करूया. चिठ्ठ्या रिसे, कोथळे, पूरपोकर, वाघापूर, खानवडी, हिवरे, भिवडी,
गराडे, परिंचे, आंबोली, जवळाजू, सोमवडी, पारगाव, गुरुवारी, सिंगापूर, माहूर, मांडर, थापे वारवाडी, आस्तरवाडी, भोसलेवाडी, या ज्या 20 चिठ्ठ्या आपण टाकणार आहोत त्याच्यापैकी 5 चिठ्ठ्या आपण काढणार आहोत की ज्याच्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण निश्चित होणार आहे. त्यानंतर आपण महिलांसाठी वेगळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाची प्रोसिजर सांगितलं. तुम्ही हलू शकता, कुणी काही ऑब्जेक्शन. बिवडी हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सध्या आरक्षित झालेला आहे. इकडे खानवडी, पूर पोखर, आंबोली, आंबोली, गुरोळी, अशा पद्धतीने आपल्याकडे अगोदरच्या 20 आणि आता काढलेल्या 5 अशा एकूण 25 ग्रामपंचायती या नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झालेले आहेत. त्या आहेत कोळीत खुर्दला 2020 साली जनरल आरक्षण होतं. सोनोरी त्या ठिकाणी जनरल आरक्षण होतं, जनरल होतं आरक्षण, जनरल होतं. पोंडेला जनरल फिमेल सर्वसाधारण स्त्री आरक्षण होतं. पिंपरी खुर्दला सर्वसाधारण, नाझरे सुपेला सर्वसाधारण, शिवरी अनुसूचित जाती महिला, बेलसर अनुसूचित जाती, वाल्ला अनुसूचित जाती, राख अनुसूचित जाती स्त्री, जेऊर सर्वसाधारण महिला, हळद सर्वसाधारण, वीर सर्वसाधारण महिला, भिवरी सर्वसाधारण, पिंपळे सर्वसाधारण महिला, पांडेश्वर सर्वसाधारण, साकुडे सर्वसाधारण, देवडी अनुसूचित जमाती, बोबगाव सर्वसाधारण,
वागदरवाडी सर्वसाधारण आणि खेंगरेवाडी शिंदेवाडीला कलेक्टर साहेबांनी ओबीसी फी मध्ये आरक्षित केलेलं आहे. भिवडी मागच्या वेळेस 2020 ला अनुसूचित जाती महिला, खानवडी सर्वसाधारण महिला, पूरपोखर सर्वसाधारण, आंबोडी सर्वसाधारण, गुरुळे सर्वसाधारण महिला. आता ज्या ठिकाणी मागच्या निवडणुकीत महिला होत्या तर त्या ठिकाणी आता ओबीसी सर्वसाधारण हे थेट जाईल आणि ज्या ठिकाणी जनरल होतं कुठल्याही प्रवर्गाचं जनरल होतं त्या ठिकाणी आपल्याला चिठ्ठीद्वारे महिलांसाठी चिठ्ठी, ओबीसी महिलांसाठी चिठ्ठी काढावी लागणार आहे. तर या पद्धतीने पोंडे सर्वसाधारण महिला असल्यामुळे त्या ठिकाणी ओबीसी सर्वसाधारण गेला आहे. त्यानंतर शिवरी अनुसूचित जाती महिला असल्यामुळे ओबीसी सर्वसाधारणसाठी गेलेला आहे. राग अनुसूचित जाती महिला असल्यामुळे नामप्र सर्वसाधारणसाठी गेला आहे. जेऊर सर्वसाधारण महिला असल्यामुळे या ठिकाणी ओबीसी सर्वसाधारणसाठी गेलेला आहे. त्यानंतर वीर सर्वसाधारण महिला असल्यामुळे ओबीसी सर्वसाधारणसाठी गेलेला आहे. पिंपळे जनरल फिमेल म्हणजे सर्वसाधारण महिला असल्यामुळे ओबीसी साठी गेले आहे. खेंगरेवाडी शिंदेवाडी हे कलेक्टर साहेबांच्या आदेशाने सर्वसाधारण ओबीसी महिला यासाठी राखीव झालेला आहे. भिवडीला अनुसूचित जाती स्त्री असल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे तर ओबीसी साठी गेलेले आहे, ओबीसी सर्वसाधारणसाठी ते गेलेलं आहे. खानवडीला सर्वसाधारण महिला असल्यामुळे त्या ठिकाणी ओबीसी सर्वसाधारणसाठी थेट गेलेला आहे. आणि गुरुळी सर्वसाधारण महिला असल्यामुळे ओबीसी सर्वसाधारणसाठी ते गेलेलं आहे. अशा पद्धतीने 9 ठिकाणी जे आहे तर ते ओबीसी सर्वसाधारण हे झालेलं आहे. उर्वरित आणि एक जे आहे तर कलेक्टर साहेबांनी आपल्याला ओबीसी फिमेल डायरेक्ट राखीव ठेवल्यामुळे 9 आणि 1 10 उर्वरितच्या 15 ग्रामपंचायती आहेत. आपल्याला एकूण 13 जागा ह्या ओबीसी महिलांसाठी द्यायच्या होत्या. त्यापैकी एक जागा ही ऑलरेडी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी खेंगरेवाडी शिंदेवाडी ही ओबीसी महिलेसाठी दिलेली आहे. आपल्याला 12 जागा ज्या काढायच्या आहेत त्या 15 ग्रामपंचायती त्या ज्या आहेत कोळीत खुर्द, सोनोरी, पिंपरे खुर्द, नाझरे सुपे, बेलसर, वाल्ला, थळद, त्यानंतर भिवरी, पांडेश्वर, साकुर्डे, देवडी, बोबगाव, वागदरवाडी, पूरपोखर, आंबोडी या ग्रामपंचायतीमधून 12 ज्या आहेत त्या चिठ्ठ्या आपल्याला काढायच्या आहे ओबीसी महिलांसाठी. चिठ्ठी अशा पद्धतीने 15 ग्रामपंचायतीमधून 12 ग्रामपंचायती आपल्याला ज्या आहेत तर त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यासाठी चिठ्ठ्या काढायच्या आहेत. 12 चिठ्ठ्या यासाठी काढायच्या आहेत कारण खेंगरेवाडी शिंदेवाडी हे ऑलरेडी जिल्हाधिकारी सरांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव केलेली आहे. कोळीत खुर्द, सोनोरी, पिंपरे खुर्द, नाझरे सुपे, बेलसर, वाल्ला, खडक, भिवरी, पांडेश्वर, साकुर्डे,
देवडी, बोपगाव, वागदरवाडी, पूरपोखर, आंबोडी, पूरपोखर ग्रामपंचायत ही नागरिकांचा मागास प्रवर्ग श्री यासाठी राखीव झालेली आहे. वाल्ला, तिथंच थांब, वेळ नको घालू होता. बांडेश्वर, बेलसर, हळद, नाजरे सुपे, सोनोरी, कोडीत खुर्द, आंबोडी, वागदरवाडी, देवडी, 15 येतात, 3च राहणार. ही शेवटची वाघापूर, प्युरी, ओबीसी महिला, अशा पद्धतीने कोडीत खुर्द, सोनोरी, नाजरे सुपे, बेलसर,
वाल्ला, खळद, भिवरी, पांडेश्वर, देवणी, वागदरवाडी, खेंगरेवाडी, शिंदेवाडी, पोरपोखर, आंबोली या 13 ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग C साठी राखीव झालेल्या आहेत. अशा पद्धतीने अनुसूचित जातीसाठी 7 ग्रामपंचायती, अनुसूचित जमातीसाठी 3 ग्रामपंचायती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 25 ग्रामपंचायती आपण आरक्षित केलेल्या आहेत. त्यानंतर उर्वरित ज्या ग्रामपंचायती आहेत त्यापैकी 29 ग्रामपंचायती आपल्याला नागरिकांना सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करायचे आहेत. त्यापैकी माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कांगारे हे सर्वसाधारण स्त्री, नावळे सर्वसाधारण स्त्री आणि दवणेवाडी सर्वसाधारण स्त्री या 3 ग्रामपंचायती ऑलरेडी राखीव झालेल्या आहेत. ओबीसीच्या कोळीत खुर्द, सोनोरे, नांजरे सुपे, बेलसर, वाल्ला, खळद, भिवरी, पांडेश्वर, देवणी, वागदरवाडी, खेंगरेवाडी, शिंदेवाडी, पोरपोखर, आंबोली नागरिकांचा मागास प्रवर्ग श्री. इतर सर्वसाधारण कोंढे, पिंपरी खुर्द, शिवरी, राख, जेऊर, वीर, पिंपळे, साकुर्डे, बोबगाव, भिवडी, खानवडी, गुरुळी सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण. अशा पद्धतीने आपल्याकडे अनुसूचित जातीच्या 7, अनुसूचित जमातीच्या 3 आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग 25 अशा एकूण 35 ग्रामपंचायती वगळण्यात आल्यावर 58 ग्रामपंचायती लिस्ट आहे. त्यामध्ये नीरा हे 2020 ला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी आरक्षित होतं. पिंगोरी ओबीसी, आंबळे नागरिकांचा ओबीसी फिमेल, सुपी खुर्द ओबीसी फिमेल, पिसर्वे ओबीसी, पानवडी ओबीसी, दौंडज ओबीसी फिमेल, वाळुंज ओबीसी, बहिरवाडी ओबीसी फिमेल, झेंडेवाडी ओबीसी, हरणी ओबीसी, तांबळे ओबीसी, मांडकी ओबीसी फिमेल, नाजरे कप ओबीसी फिमेल, कर्नलवाडी ओबीसी फिमेल, उदाचीवाडी ओबीसी फिमेल, उदाचीवाडी ओबीसी फिमेल, निळुंज ओबीसी फिमेल, तक्रारवाडी ओबीसी, सटलवाडी ओबीसी, आडाचीवाडी ओबीसी फिमेल, दिवे जनरल, एकथूर जनरल फिमेल, गुळूंचे जनरल फिमेल, धालेवाडी जनरल, मावडी काप जनरल फिमेल, कोळवेरे जनरल, नायगाव जनरल, माळशिरस जनरल फिमेल, टेकवडी जनरल फिमेल, राजुरी जनरल फिमेल, पिसुर्टी जनरल फिमेल, पिंपरी जनरल, राजमाळा जनरल फिमेल, सुकलवाडी जनरल सर्वसाधारण, बोराळवाडी सर्वसाधारण, राजेवाडी सर्वसाधारण, लपतळवाडी सर्वसाधारण, पिसे सर्वसाधारण. त्याच पद्धतीने रिसे सर्वसाधारण, कोथळे सर्वसाधारण महिला, वाघापूर सर्वसाधारण महिला, हिवरे सर्वसाधारण महिला, गराडे अनुसूचित जाती, परेंचे सर्वसाधारण महिला, जवळाजून सर्वसाधारण, सोमोर्डी सर्वसाधारण महिला, पारगाव सर्वसाधारण महिला, सिंगापूर सर्वसाधारण महिला,
माहूर सर्वसाधारण, मांडर सर्वसाधारण महिला, कापेवालवाडी सर्वसाधारण महिला, अस्करवाडी सर्वसाधारण महिला आणि भोसलेवाडी सर्वसाधारण महिला. या पद्धतीने मागच्या वेळेस या ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण होतं. या एकूण 58 ग्रामपंचायतीपैकी माननीय जिल्हाधिकारी यांच्या 27/2/2025च्या आदेशान्वये नावळी, पांगारे, दवणीवाडी या सर्वसाधारण महिलांसाठी ऑलरेडी आरक्षित झालेले आहेत. नवलेवाडी आणि धनकवडी हे सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेले आहेत. त्यामुळे आता 58 मधून या 5 गेल्यावरती 53 आहेत. त्या 53 पैकी 26 ग्रामपंचायती आपल्याला ज्या आहेत तर सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करायच्या आहेत. तर त्यापैकी ज्या ग्रामपंचायतीमध्ये मागच्या वेळेस सर्वसाधारण हे पद होतं ते थेट सर्वसाधारण महिलांसाठी जाणार आहे. आणि ज्या ठिकाणी महिला जर ती संख्या आपली 26 भरली नाही तर आपल्याला उर्वरित मधून चिठ्ठ्या काढाव्या लागणार आहे. यावेळेस सर्वसाधारण महिलांसाठी थेट जातील आणि उर्वरित मधून आपण चिठ्ठ्या काढणार आहोत. तर नीरा हे मागच्या वेळेस ओबीसी होतं त्यामुळे ते सर्वसाधारण महिलेसाठी जात आहे. पिंगोरी हे पण त्या मागच्या वेळेस ओबीसी साठी होतं त्यामुळे हे पण सर्वसाधारण महिलेसाठी जात आहे. त्यानंतर पानवडी हे सर्वसाधारण महिलेसाठी जात आहे. वाळूज, झेंडेवाडी, हरणी, चांबळे, तक्रारवाडी, सटलवाडी, दिवे, धालेवाडी, कोळवेरे, कोळवेरे, नायगाव, पिंपरी, सुकलवाडी, बोरावाडी, राजेवाडी, नप्तळवाडी, पिसे, रिसे, गराडी, जवळाचूर, माहूर या ग्रामपंचायती ज्या आहेत तर त्या थेट महिलांसाठी आरक्षित होत आहेत सर्वसाधारण महिलांसाठी. हा सर कराडे पहिलेच होतं 1995. येस सर. मग त्याच्यानंतर आता त्या गावातली लोकसंख्या जी आहे पूर्ण समान आहे आणि ऍज पर ऍक्ट ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे ते रोटेशन प्रमाणेच केलं पाहिजे. गेल्या 2015 सर्वसाधारण महिला आरक्षण होतं त्या ठिकाणी आणि आता परत सर्वसाधारण महिला. मग त्या ठिकाणी आता जर 95 होतं त्यानंतर आज तारीख परत ओबीसी महिला आरक्षण नाही. आता ते ओबीसी महिला कम्प्लीट करू शकते जनरल महिलेमध्ये कंपेअर करू शकते परंतु स्पेसिफिक आरक्षण रोटेशन प्रमाणे आलं पाहिजे. कारण लोकसंख्येच्या हिशोबाने जर बघितलं आणि ग्रामपंचायत अधिनियमाच्या जर नियमांप्रमाणे बघितलं तर ते आरक्षण लोकसंख्येच्या नियमाप्रमाणे रोटेशन झालं पाहिजे. ओबीसीला आरक्षण हे लोकसंख्येप्रमाणे मिळत नाही. फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती लोकसंख्येत. हा पण ते रोटेशन झालं पाहिजे. रोटेशन झालंय ना. नाही ना 1995 आणि आता आपण 2025 मध्ये आहोत साहेब. 30 वर्ष आले. तुमचं जे आहे ओबीसी फिमेल 1995 ला, ओबीसी 2000 ला, 2010 ला परत ओबीसी पुरुष होता. पुरुष नव्हता, पुरुष साधारण होता.
ओबीसी सर्वसाधारण, त्याच्यामध्ये पुरुषही असू शकतात, महिलाही असू शकतात. पण स्पेसिफिक महिलांसाठी आरक्षण मिळाले नाही, स्पेसिफिक आलंय ना, 1995 आलंय. हा 95 नंतर 30 वर्ष सहा टर्म झाले त्याच्यामध्ये. स्पेसिफिक त्या याचं येईलच हे मला नाही सांगते, जे सूत्राप्रमाणे निघतंय तेच मी स्पेसिफिक आलं हे सर्वसाधारण महिला. आज परत सर्वसाधारण महिला स्पेसिफिक झाले ना. सर्वसाधारणचं जे आहे तर हे आता तुमच्या चिठ्ठ्यामध्ये पण निघालं नाहीये, त्याच्यामुळे हे आता जे आहे तर ते सर्वसाधारण स्पेसिफिक येऊ शकतं, तर ओबीसी स्पेसिफिक काही येऊ शकत नाही. ते सूत्र आहे तसं. 2015 ला ओबीसी ओपन महिला झाली, 2020 ला ओपन पुरुष झाले, सर्वसाधारण झाले. तसं नाही, तसं तर एसटीला पण मिळायला पाहिजे, एसटीला पण मिळायला पाहिजे, पण ते सगळे जे क्रायटेरिया एसटी आणि बीसी वगैरे ते रोटेशन प्रमाणे त्यांच्या लोकसंख्येनुसार ते काउंट केलं जातं. तो तसा ऍक्टच आहे, ऍक्ट म्हणजे प्रोव्हिजन आहे. परंतु मग आता लोकसंख्या समान असताना ओबीसीवर अन्यायच आहे. अन्याय नाही, आणि 15 जर त्यांचं 15 होत असेल तर 25 ला परत सर्वसाधारण महिला दिली जाते. आता बघितलं असेल आपण तुझी प्रोसिजर फॉलो केली. 2010 नंतर आरक्षित न झालेल्या ओबीसीच्या 20 ग्रामपंचायती होत्या, त्याच्यात तुमची पण होती. चिठ्ठ्या 5च निघाल्या, ते आपण आता शेवटी नशिबाचा भाग येतो. नाही तसं काही नाही, ओबीसीचं निघतंय, ओबीसीच्या महिलाचं असं स्पेसिफिक नाही निघत, ते चिठ्ठ्याद्वारेच आपण ठरवतो. चिठ्ठ्याचा क्रायटेरियाच नाही कायद्याप्रमाणे. कायद्यामध्ये कुठे चिठ्ठीचा उल्लेख नाहीये. मग कायद्यामध्ये प्रोसिजर आहे. ऍज पर ऍक्ट मध्ये जी प्रोसिजर आहे ती लोकसंख्येच्या रोटेशन प्रमाणे आरक्षण निघालं पाहिजे. मग 20 जर असतील त्याच्यापैकी 5 काढायचे असेल तर तुमच्या माहितीप्रमाणे कसे काढावे? नाही, प्रत्येक गावातल्या लोकसंख्येच्या प्रमाणे टोटल तेच धरले आपण, तेच धरून 20 आले होते. मग गावातली लोकसंख्या बघितली. नागरिकांचा मागास प्रवर्ग हा लोकसंख्येवर नाहीये, टक्केवारीवर आहे. तर नाही 70% काय फक्त संख्या ठरवण्यासाठी. पूर्ण तालुक्याच्या गावांची संख्येवरती कुठल्या गावात आरक्षण द्यायचं हा काही क्रायटेरिया नाहीये. गावामध्ये किती लोकसंख्या आहे, त्या गावामधल्या लोकसंख्येमध्ये किती लोक आहेत, मग ती कुठल्या कास्ट वाईज आहेत त्याच्याप्रमाणे तर रोटेशन झालं पाहिजे. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लोकसंख्येचा क्रायटेरिया आहे, ओबीसी साठी नाही. मग रोटेशन झालं पाहिजे. रोटेशन झालेलं आहे. नाही ना, 15 नंतर जर परत 25 ला महिलाच येत असेल सर्वसाधारण आणि 95 ला एकच ओबीसी महिला येत असेल तर रोटेशन झालं होतं. मागच्या वेळेस जनरल होतं ना तुमच्याकडे, हो ना, म्हणून यावेळेस जनरल महिला आहे. बीएस चिठ्ठ्या काढल्या होत्या, त्याच्यामधून तुमचे काही निघाले ते आता तो क्रायटेरिया ठेवतो. त्या पद्धतीनेच 20 आले होते. 5 त्याच्यात जवळ चिठ्ठी नाही टाकल्यानंतर कसं येईल? टाकली ना चिठ्ठी, असं काय करतात? टाकली होती टाकली होती. तुमची चिठ्ठी हा क्रायटेरिया होऊ शकत नाही. तो क्रायटेरिया कायद्यामध्ये नाहीये. मान्य नसेल तुम्ही जे वरिष्ठ असतो त्यांच्याकडे अपील करू शकता. ही प्रोसिजर आहे. अपील करायचा मुद्दा झाला, ठीक आहे, त्याच्यामध्ये वेळ जाणार, त्याच्यामध्ये पैसा खर्च होणार, त्याच्यामध्ये पळापळी होणार, तो भाग झाला. परंतु समोर दिसतंय 20 वर्ष ज्या एखाद्या घटकाला जर आरक्षणाप्रमाणे त्याला जर मिळत नसेल तर साहेब हा अन्याय झाला. म्हणून मला अधिकार नाही, मला जे शासनाने ठरवून दिली प्रोसिजर त्या पद्धतीने मी करतोय. तुम्हाला वाटते अन्याय तर तुम्ही अपील करू शकता. ते अधिकार मला नाही की लगेच तुम्हाला ओबीसी पाहिजे तर ओबीसी घ्या, तुम्हाला ओपन पाहिजे तसं मला नाही. मला जी प्रोसिजर सांगितली त्या पद्धतीने करून द्यावं लागतं. ठीक आहे, मी माझं ऑब्जेक्शन येस आपण करू. येस, थँक्यू. तर अशा पद्धतीने जे आहे तर पिसर्वे, पानोली, वाळूज, झेंडेवाडी, हरणी, चांबळी, तक्रारवाडी, सटलवाडी
आडाचीवाडी सॉरी तक्रारवाडी सटलवाडी, त्यानंतर दिवे, दिवे, धालेवाडी, कोळवेरे, नायगाव, पिंपरी, सुकलवाडी, बोराळवाडी, राजेवाडी, लपतळवाडी, पिसे, त्यानंतर रिसे, गराडे, जवळाजूळ आणि माहूर या ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहेत. कलेक्टर साहेबांनी नावडी, पांगारे आणि दौरेवाडी या 3 ग्रामपंचायती ऑलरेडी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं थेट गेलेल्या 24, मान्य जिल्हाधिकारी सरांनी आरक्षित केलेल्या 3 27, अशा पद्धतीने 27 ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत सर्वसाधारण महिलांसाठी. आपल्याला आता 29 हा आपला कोटा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला 2 या ग्रामपंचायती, उर्वरित ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामधून 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. आंबळे, सोपी खुर्द, दौंडच, बहिरवाडी, मानकी, नाझरेकडे पठार, कर्नलवाडी, उदाचीवाडी, निळूज, आडाचीवाडी, एकतपूर, गुळुंचे, मावडी कपर, महाशिरस, टेकवणे, राजुरी, पिसुर्टी, रानमळा, कोथळे, वाघापूर, हिवरे, वकील साहेब सर्वसाधारण महिला वाघापूर, परिंचे, सोमर्डी, तुमची चिठ्ठी निघाली 2 मध्ये, पारगाव, सिंगापूर, मांडर, थापीवागवाडी, आसकरवाडी, भोसलेवाडी. याच्यापैकी 2 चिठ्ठ्या आपण काढणार आहोत त्या सर्वसाधारण महिलांसाठी.
चला. निळूंज सोपे खुर्द सोपे खुर्द महिला आली का? महिला महिलाच होती. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आमच्याकडे आली ना महिला. आपण सर्वांनी अतिशय शांतपणे आम्हाला सहकार्य करत ही आरक्षणाची सोडत पार पाडली, त्याबद्दल मी सर्व उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच तालुक्यातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, त्याच पद्धतीने पत्रकार बंधू, सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.